हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगितलं दुपारचे 12:30-1 वाजले असतील, तितकं मी बघितलेलं नाहीये. म्हणजे अर्ध्या तासा अगोदर बघितलेलं होतं. टाईम इतकं फास्ट जातं ना जेव्हा कामं असतात त्यावेळेस. तर बॉटल्या सगळ्या रिकाम्या झालेल्या होत्या. तर अगोदर बॉटल्या भरण्यासाठी बाहेर नेऊन ठेवलं आणि अण्णा आलेले होते, तर अण्णासाठी टिफिन वगैरे सगळं भरून दिलेलं आहे मी तिकडे आजीसाठी आणि अण्णासाठी. कारण उसळ बनलेली होती, तर उसळच खाल्लेली आहे. त्याने म्हणत होते घरी पण नाश्ता झालेला आहे, सुशेला बनवलेला होता. तर त्यांचं आवरून दिलं आणि टिफिन भरायचं आहे आणखीन. आणि इथं शेजाऱ्यांच्या घरी त्या ताई नाही आहेत, तर त्यांच्या मुलीसाठी मला इकडं जेवायला द्यायचं आहे. तर तेच मी ताटलीमध्ये सगळं वाढून घेत आहे. भाकर, भात, वरण आणि आज उसळ बनलेली आहे, तर उसळ पण दिलेलं आहे. भाजी संपलेली आहे, कारण आज भाजी म्हणजे टोमॅटो एकच राहिलेला होता, त्यामध्ये मसाले वगैरे टाकून मी बनवलेली होती. आणि दोघा-तिघांना टिफिनला भरून दिलं, त्यामुळे ना भाजी संपलेली आहे. उसळ, वरण हेच दिलेलं आहे, लोणचं दिलेलं आहे. तर बॉटल्या सगळ्या मी भरून आणलेल्या आहेत. आता फ्रीजमध्ये हे लावून ठेवूया. खूप गरमी आहे, पावसाळा स्टार्ट झालेला आहे, तरी पण ही गरमी कमी होत नाही आहे. पाऊस पडून गेल्यानंतर इतकी दगदग होती, इतकी गरमी असते ना, की किती थंड पाणी प्यावं असं होत आहे. तर इकडे सगळ्या बॉटल्या फ्रीजमध्ये मी लावून ठेवलेल्या आहेत. अण्णा एक वेळेस ब्रेडचा पुडा घेऊन आलेले आहेत. तर आता असंच ब्रेड चहासोबत वगैरे तर कोणी खायला घेत नाही आहे घरी, कारण टोस्ट बिस्किट हेच खात असतात, ब्रेड घेत नाही आहेत. तर आता त्याचं काहीतरी सँडविच वगैरे मी बनवणार आहे, त्यासाठी एक मसाला तयार करून. तसं तर उद्या कुठलंच काही होणार नाही. उद्या मी धोंडे बनवणार आहे. तुम्ही म्हणत होता ताई धोंडे बनलेले नाही आहेत, आणखीन धोंडे तू केलं नाही आहेस. तर हो, धोंडे केलेले नाही मी. महिना संपत आला, म्हणजे पौर्णिमा झालेली आहे. आता फक्त 15 दिवसही नाही, 10-12 दिवसच राहिलेले आहेत. तर मी उद्या धोंडे करणार आहे आणि सगळ्या पाहुण्यांना पण सांगितलेलं आहे. म्हणजे अधिक मास सुरू झालेला आहे आणि पहिल्यांदा घरी धोंडे बनत आहेत. तर सगळ्या पाहुण्यांना, नणंदबाईला आमंत्रण दिलेलं आहे. तुम्ही विचारत होता ताई नणंदबाईला जेवायला बोलवलेलं नाही आहे का? तर 3 वेळा त्यांना फोन करून सांगितलेलं आहे की जेवण करायला या. आता उद्या तरी मी करत आहे. सगळ्या पाहुण्यांना सांगितलेलं आहे, नणंदबाईलाही सांगितलेलं आहे. तर आता उद्या आले तर खूपच चांगलं आहे, कारण सगळ्यांचं एकत्रच होईल. नाहीतरी 2-3 वेळा तरी धोंडे, म्हणजे असं म्हणतात धोंडे केलं ना तर एकच वेळेला करायचं, नाहीतरी 3 वेळा करावं लागतं. 2 वेळा करून सोडत नाहीत असं म्हणतात. म्हणून म्हणलं आता सगळ्या पाहुण्यांना मी आमंत्रण दिलेलं आहे, तर सगळेजण उद्या येतील आणि एकच वेळेला, म्हणजे दिनेश आल्यानंतर एक वेळा मी बनवणार आहे आणि शेवट अमावस्या दिवशी मी धोंडे बनवणार आहे. म्हणजे 3 वेळा होतील, कारण आता एका वेळेमध्ये सगळे पाहुणे होणार नाही आहेत, कारण दिनेश पण नाही ना. दिनेश म्हणजे एकाच वेळेला सगळे पाहुणे येणार नाहीत, म्हणून 3 वेळा मला धोंडे करावेच लागणार आहेत. आणि दिनेश पण नाही आहे ना, तर दिनेश येणार आहे 2-4 दिवसात. त्याची एक्झाम आहे, तर एक्झामसाठी येणार आहे. तर तुम्ही म्हणताल ताई दिनेश आल्यानंतरच करायचं ना, सगळ्यांचं झालं असतं. पण दिनेश एक्झाम आहेत असं म्हणत होता, आणि तारीख जर मागं पुढं झाली आणि तो नाही आला, तर मग महिना संपून जाईल, मी धोंडे बनवणार नाही. म्हणून म्हणलं आता उद्या कसलंही निमित्त नाही. उद्या तसं तर गुरुवार आहे, आमचा उपवास आहे. आणि परवाला 2 दिवस कार्यक्रम आहे गावाकडे, तर शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस तिकडं मोडणार आहेत आमचे. मग नंतर काही ऑप्शन राहणार नाही. म्हणून म्हणलं आता उद्या धोंडे करायचे आणि दिनेश आल्यानंतर मी घरच्या घरी करणार आहे एक वेळा, आणि नणंदबाई आल्यानंतर एक वेळा करायचे आहेत. आता बघूया नणंदबाईला येण्याचा कधी मुहूर्त लागेल, कारण आम्ही 2-3 वेळा सांगितलं पण त्या काही येतच नाही. त्यांची घरची कामं अशी झाली ना, खूप अडचण आहे त्यांना, यायला जमत नाही असं झालेलं आहे. तर असं ही सगळी उद्याची तयारी मी करत आहे, म्हणजे पूर्ण घरची साफसफाई होत आहे. तसं तर मी दुपारीच करत असते, कारण सकाळी तर इतका गोंधळ असतो कामाचा की त्यावेळेत असली कामं साफसफाईची होणारच नाहीत घाई गडबडीमध्ये. तर दुपारी सगळ्या कामापासून फ्री झाले ना, दुपारच्या वेळेत निवांत मी फरशी पुसत असते. आणि फक्त फरशीच नाही, तर सगळे सोफे, फर्निचर, टी टेबल, खिडक्या सगळीकडे माझा हात जात असतो. म्हणजे कडा कोपऱ्यालाच खूप धुरळा बसलेला असतो, जे दिसत नाहीये. समोरचं आपल्याला दिसतं, आपण क्लीन करत असतो ते वरच्यावर, पण जे साईडला असतं, जे कोपऱ्यात असतं ना, तिकडे आपली नजर जात नाही आणि तिथे किडे वगैरे पाला हे ते खूप जास्त होतं. तर सगळं मी व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे आणि एक वेळा तुम्हाला दाखवत आहे. पूर्ण घर बघू शकता, इतकं छान फ्रेश वाटत आहे ना, बघावं तिकडे स्वच्छता
खूप छान असं वाटतं की घर भरून लोळावं, इतकं छान वाटत आहे. टी व्ही ऑन केलेली आहे आणि आता थोडा वेळ मी बसणार आहे. धावपळ खूप झालेली आहे आणि उद्याची थोडीफार तयारी म्हणजे साड्या वगैरे काढून ठेवणं, ब्लाऊज पिसा, दस्ती टोपी सगळं साड्यावरती लावून ठेवायचं आहे मला. आणि हवा बघू शकता खूप भयानक आहे. कपडे वगैरे धुवून झालेले होते आणि पाऊस पण यायला सुरुवात झालेली आहे. तर कपडे मी घेऊन आलेले आहे. तसं तर आज कपडे तितके व्यवस्थित वाढलेलेच नाही आहेत, तर इकडे तिकडे मी अडकवलेले आहेत नंतर, कारण पाऊस जोरदार सुरू झाला, हवा पण तशीच भयानक. कपडे हाताने धुलेले असतात ना, त्यामुळे हडकण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो. कडक ऊन असलं ना खूप लवकर हडकले जातात, पण पावसाचं वातावरण झालेलं आहे, पाऊस पण येत आहे, हवा पण तशीच होती. तर कपडे मी घेऊन आलेले सगळे कपडे मी जागी ठेवले. बेडशीट वगैरे चेंज केलेलं होतं, हे पण धुलेलं आहे. म्हणजे उद्या हे कुठलीच कामं होणार नाही, तर जितकं जमेल तितकं आजच मी सगळं आवरून घेणार आहे. उद्या स्वयंपाक सगळ्यांचा पाहुण्यांचा पाहुणचार करण्यामध्येच दिवस जाणार आहे. सगळी छोटी मोठी कामं आवरून आता आलेली मी बेडरूममध्ये. जसं तुम्हाला म्हणलं की उद्याची तयारी मला करायची आहे, तर साड्या सगळ्या अशा ठेवलेल्या आहेत, म्हणजे ब्लाऊज पिसा, दस्ती टोपी सगळं वेगवेगळं ठेवलेलं आहे. तर म्हणलं जितक्या साड्या आहेत सगळ्या काढून घेऊया, आता उद्या करण्यासाठी मला लागणार आहेत आहेर सगळ्यांना. आणि त्याच्यावरती दस्ती टोपी, ब्लाऊज पिसा हे सगळं मी लावून ठेवणार आहे. आणि जसं तुम्हाला म्हणलं की गावाकडे कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमासाठी मी आहेर काढून ठेवत आहे. म्हणजे भर आहेर म्हणजे कपडे आणि साडी हे सगळं मी काढून ठेवत आहे. इकडे बघत आहे कुठले कपडे घ्यायचे का नाही. मी बॅगमध्ये कपडे भरून बॅग डिक्कीत ठेवलेले आहे, म्हणजे कपाटामध्ये तरी आता कपडे बसत नाही तितके जास्त झालेले. जे रेग्युलरचे कपडे असतात ना तेच असतात, बाकीचे नवीन कपडे मी डिक्कीतच ठेवलेले पिशव्यात भरून भरून. तर इकडे आता सगळ्या साड्या जितक्या पिशवी भरून ठेवलेल्या मी, ब्लाऊज पिसा, साड्या, दस्त्या, टोप्या सगळं वेगवेगळं ठेवलेलं आहे. तर सगळं मी इकडं काढून बघत आहे की कशात मी काय काय ठेवलेलं आहे. आणि ते असं मी ठेवलेलं आहे की सगळं दुमडून गेलेलं आहे. तिथेच बघू शकता सगळं व्यवस्थित करून करून एक एक साडीमध्ये एक दस्ती म्हणजे एक दस्ती, एक टोपी, 2 ब्लाऊज पिसा असं मी ठेवलेलं आहे. आणि ते साडी तशीच उचलून मी कवरमध्ये ठेवली. म्हणजे खूप मोठी कामं मला वाटतात. जेव्हा घाई गडबड असते, वेळ कमी असतो आणि पाहुणे जायला घाई गडबड करत असतात, मग त्या वेळेमध्ये आपण हे सगळं काढत बसलो ना खूप लेट होतो, म्हणून हे सगळं अगोदरच करून ठेवत आहे मी. आणि कवरमध्ये ठेवलं ना, फक्त कवर उचलला आणि नेऊन आयर केला, म्हणजे कमी वेळामध्ये सगळीच कामं होऊन जातात आपली आणि सगळं त्याच्यामध्ये परफेक्ट राहतं पण, की असं नाही की एक आहे एक नाही, एक शोधायला गेलो एक भेटत नाही, असं होणार नाही. तर इथं सगळ्या साड्या मी काढलेल्या आहेत आणि थोड्याशा ब्लाऊज पिसा मला नवीन आणायचे आहेत, कारण मला वाटलं अगोदर खूप जास्त आहेत, पण जसं मी साडीवरती एक एक लावत होते ना 2-2 ब्लाऊज पिसा, तर 2-4 साड्या तशाच राहिल्या, ब्लाऊज पिसा संपलेल्या आहेत. तर आता जेव्हा मी जाईन कपड्याच्या दुकानात तर घेऊन येणार एक बंडल. म्हणजे असे बंडल आणून ठेवलं ना, जेव्हाही आपल्याला आयर करायचं आहे पटकन सगळं एकत्र भेटून जातं, नाहीतरी धावपळ खूप होते. संघ आपल्याला कपड्याच्या दुकानाला पळावं लागतं पाहुण्यांना घरात बसून. म्हणून मी सगळं हे अगोदरच तयारी करून ठेवत असते, जे जे वस्तू नाही ते आणून ठेवत असते. तर इकडे बघू शकता सगळ्या साड्यावरती मी ब्लाऊज पीस, दस्ती टोपी असं लावून कवरमध्ये ठेवणार आहे सगळं. तसं तर आता सेम कवर नाही आहेत माझ्याकडे. आता ही जी साडीसोबत आलेली आहेत ना, चेन आहे याला, हे कवर छान आहेत, पण असे सगळे नाही आहेत आता. तर जे कवर आहेत आता घरी त्याच्यामध्ये सगळं मी भरून ठेवणार आहे आणि असेच कवर पिशवीत भरून ठेवते, म्हणजे घाई गडबडीत पटकन ही कामं आपली होतात. तसं तर आता अधिक मास सुरू आहे, म्हणजे धोंड्याचा महिना सुरू आहे, तर सगळ्यांच्या घरी असाच गोंधळ चालू असेल, म्हणजे पाहुणे येण्यावर धोंडे वगैरे करणं, आहेर करणं हे सगळं चालू आहे सगळ्यांच्या घरी. तर अगोदरच्या दिवशी अशा पद्धतीने तयारी केली ना, खरंच आपली खूप हेल्प होते. दुसऱ्या दिवशी ज्या ताई माझ्यासारख्या एकट्या आहेत ना, खास करून त्या ताईसाठी सांगणं आहे, तर थोडीफार तयारी अगोदर करून ठेवा, थोडासा नियोजन अगोदर करून ठेवा, कारण आपण एकटे असतो ना, एकट्याला काय काय आवरायचं काय काय नाही. दुसऱ्या दिवशी खूप गोंधळ होतो, ज्या दिवशी पाहुणे वगैरे येणार आहेत त्या दिवशी. तर इकडे बघू शकता सगळ्या साडींना मी इकडे ब्लाऊज पीस, दस्ती टोपी लावून सगळ्या साड्या मी कवरमध्ये भरल्या आणि असेच कवर मी पिशवीत भरल्या. परत काढलेले, कारण काहीतरी विसरते मी आणि परत काढते परत ठेवते, हेच तामझाम सुरू असतं दिवसभर. तर ठेवलेलं आहे सगळं मी पिशवीमध्ये भरून. आणि काही ब्लाऊज पिसा आहेत, जे म्हणजे साड्या करायच्या नसल्या, फक्त ब्लाऊज पिसा करायच्या असल्या, तर ते ब्लाऊज पिसा मी साईडला काढून ठेवलेले आहेत एका कवरमध्ये. परत इकडं जी 3-4 साड्या दिसत आहेत ना, या साड्यावरती लावण्यासाठी ब्लाऊजच नाही, संपलेले आहेत. जसं तुम्हाला म्हणलं मी की ब्लाऊज पिसा संपलेले आहेत, तर एक बंडल मी घेऊन येणार आहे साडीवरती लावण्यासाठी. आता ह्या 1-2 साड्यावरती मी ठेवल्या आणि बाकीच्या साड्या मी तशाच कवरमध्ये भरून ठेवलेल्या आहेत, कारण आता काही ऑप्शन नाही माझ्याकडे, नव्हत्या. तर बघू शकता इकडं 2 पिशव्या भरलेल्या आहेत साडी ना. आता कितीही पाहुणे आले तर कसलं टेन्शन नाही आहे. आणि जे ब्लाऊज पीस आहेत फक्त
फक्त ब्लाऊज पीस जर आपल्याला करायचे असला तर तेही मी साईडला काढून ठेवले. दस्त्या वेगळ्या साईडला काढून ठेवल्या, टोप्या ठेवलेल्या आहेत म्हणजे पटकन आपल्याला भेटून जातं. बाकीचं साडीमध्ये जे ठेवलं ते ठेवलं आणि जे कपड्यावरती वगैरे करायचे ते मी साईडला ठेवलेलं आहे. आता काही माझ्या साड्या आहेत जे ब्लाऊज वगैरे शिवून आणायचे होते तर ते मी इथं कपाटात वरच्या साईडला ठेवलेलं आहे. त्या ताईंना मी 2-4 ब्लाऊज दिलेले आहेत पण शिवलेल्या नाही आहेत त्या, तर ते घेऊन हे नेऊन देणार आहे. आता काही कवर पडलेले तिथं, कवर पण सगळे व्यवस्थित ठेवते. कारण हे कवर मला खूप महत्त्वाचे वाटतात. जेव्हाही काही ठेवायचं आहे त्यावेळेस कवर भेटत नाहीत म्हणून मी कवर पिशव्या खूप जपून जपून ठेवत असते. तिकडे काही पिशव्या तरी काम्या झालेले तर ते पण मी तर ठेवत आहे. स्टँडमध्ये थोडासा कपड्याचा बाजार झालेला आहे, खूप विक्रमाल दिसत आहे ना. सगळं घडी घालून ठेवलं पण गबाळ थोडंसं जास्त झालेलं आहे तर कमी करणार आहे. बेडशीट वगैरे हे ते ठेवलेले तर थोडेसे तांदूळ सांडलेत म्हणजे जी साड्या होत्या ना त्यामध्ये तांदूळ पण होते, ब्लाऊज पिसामध्ये तांदूळ होते तर तेच खाली सांडले तर पायाला चिटकत आहे. तर अगोदर मी झाडू मारून होते, तसं तर आत्ताच मी फरशी पुसलेली आहे तरी पण म्हणचाल तर इतकं कचरा धुराळा कुठून आला. तर आपण हिंडण्या फिरण्यामध्येच पायाला चिटकून हा धुराळा येत असतो. तर इकडे तांदूळ सगळे मी झाडून सुपलीत भरलेले आहेत आणि हे तांदूळ टाकते मी चिमण्यांना. तर झालेले झाडून वगैरे आता आलेले मी इकडच्या रूममध्ये. इकडं पण तसाच कपड्याचा गबाळ जेव्हाही घाईगडबड असते अशा पद्धतीनं ठेवते आणि धावपळ इतकी होते की नंतर मला एकही वेळेत भेटत नाही. तर इकडे बेडशीट आहेत, काही शाला ठेवलेल्या आहेत जी वेळेत भेटत नाही आहेत तर ते सगळं मी नेऊन तिकडे स्टँडमध्येच ठेवणार आहे. आणि हे जे खोका आहे ना कार्टून ते मी रिकामं केलेलं आहे यावेळेस, कारण अगोदर मी यामध्येच भरलेलं होतं. काही नको असलेले कपडे पण मी ठेवलेले ते पण मी सगळेच काढून आता स्टोरूममध्ये नेऊन ठेवणार आहे. हात वगैरे पुसण्यासाठी लागणार आहेत आणि तसं तर मी ऑलरेडी खूप जास्त काढून ठेवलेले तर आता हे स्टोरूममध्ये नेऊन ठेवते. इथं खूप स्पेस धरत आहे सगळं. तर इकडच्या रूममध्ये ठेवले. आणि कांदे तरी असे झालेत ना, पाचोळा खूप झालेले आहे त्यामध्ये कांदे निवडायचे आहेत मला. तर आज तरी काही होणार नाही कारण तिकडच्या रूममध्ये म्हणजे किचनमध्ये इकडच्या खूप जास्त पसारा आहे. तर ते सगळा पसारा मी थोडा थोडा करून आज काढणार आहे कारण उद्या तरी कसलंच होणार नाही. मी तयारी उद्याची करत होते आणि दुसऱ्याच कामात लागले. म्हणजे असंच असतं ना आपलं, एक करायला जातो दुसरं काम दिसतं, दुसरं करायला जातो तिसरं दिसते, मग आपण त्याच कामात लागतो. कारण हे पण व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे आणि सगळं व्यवस्थित ठेवलं आणि पटकन आपल्याला वेळेत भेटणं हे गरजेचं आहे म्हणून मी सगळं व्यवस्थित ठेवत असते. तिकडे शाल आहेत, काही बेडशीट आहेत, उशीची खोळ आहेत, सगळी मी एका शालमध्ये रॅप केलेलं आहे आणि ते स्टँडमध्ये ठेवलं म्हणजे विक्रमाळ होणार नाही आणि सगळं व्यवस्थित पण दिसेल. वरी पण थोडेसे कपडे झालेले होते ते पण व्यवस्थित ठेवले. इतर थोडेसे आंबे आणलेले गावाकडून ते मी पिकत घातलेले होते पोत्यामध्ये तर थोडेसे खाल्ले, थोडेसे राहिलेले आहेत. आणि इकडं हे जे मॉप आहेत ना, जे अगोदरचा होता तो खराब झाला, परत नवीन घेऊन आले तर दोन्ही मॉप एकावर एक लावून ठेवलेले आहेत कारण ते यूज तरी मी करत नाही आहे, फक्त लावून ठेवायचं काम होत आहे. जसं दुकानात सजवतात ना तशा पद्धतीनं. कारण मॉप न पुसलं तर काय होतं, कडा कोपऱ्याला आपला हात जात नाही, फक्त खडी पुसणं होतं आणि साईडनं धुरळा तसाच राहतो म्हणून मी हातानंच पुसत आहे आजकाल. आणि इकडे पीठ दळून आणलेली होते म्हणजे अगोदर एक वेळा मी काढलेलं आहे, जे राहिलेलं पीठ होतं डब्बा भरून ते पीठ आहे. तर आज काढायच्या डबे रिकामे झालेले आहेत आणि तांदूळ वगैरे काढायचे आहेत मला. सगळे डबे रिकामे झालेले आहेत आज. मोठा तांदूळ, जे बारीक तांदूळ आहे पॉकेटचा ते काढायचं आहे, पिठं भरायची, डाळ संपलेली आहे डब्यातली डाळ काढायची जसं की उद्या पुरणपोळीसाठी लागणार आहे. सकाळी मी तुरीची डाळ पण काढलेली होती वरणासाठी, ती पण संपलेली होती. म्हणजे एकदमच सगळे डबे रिकामे झाले. आता सगळे पोते खाली घेतलेले आहेत मी आणि सगळे डबे भरून ठेवते अगोदर. आणि ह्याच कामाला खूप लेट होतो. म्हणजे उद्या कधी करणार ही कामं, उद्या जरी कामं घेऊन बसले ना भरपूर वेळ यामध्ये जातो. आणि स्वयंपाक कधी करणार म्हणजे 15 ते 20 जणांचा स्वयंपाक करायचा आहे उद्या. तर उद्याचा विचार आजच जर नाही केला मी तर उद्या खूप गोंधळ होणार आहे, एकालाही वेळेत जेवण भेटणार नाही. म्हणून सगळं मी आजच करून ठेवत आहे. उद्या कशा पद्धतीने काय करणार आहे सगळं नियोजन आजच झालेलं आहे. आणि थोडंसं टेन्शन पण आलेलं आहे की कसं करणार मी, कारण इकडे आहे. आईला पण म्हणलेलं आहे की लवकर पण आईला येणं होणार नाही कारण घरची शेताकडची कामं खूप जास्त आहेत तिला पण. तर बघूया, पूजाला सांगितलेलं आहे. तसं तर तुम्ही म्हणत असता पूजा कधीच काम करत नाही, तर हो पूजाला ना थोडंसं म्हणजे कसं आहे आपल्या घरचं आपल्यालाच सगळं आवरलं जातं व्यवस्थित, त्यांना काही भेटत नाही आहे. आणि बसल्या जागी झोप पण येते तिला. खूप इथं आल्यानंतर म्हणते ताई तुझ्याकडे आले ना आळस खूप येतं मला, तर तसं होतं असतं तिला. तर इकडे तांदूळ काढलेले आहेत, साखर पण काढायची आहे. थोडासा पसारा दिसत आहे ना इकडे. हे जे बॉक्स मी आणून ठेवलं त्यामध्ये लसूण आहे,
तर हे लसूण ना गावरान लसूण आहे इथे लावण्यासाठी ठेवलेलं होतं, म्हणजे बी म्हणून ठेवलेलं होतं. पण दसऱ्यामध्ये काही लावणं झालं नाही आहे. ते दसऱ्या दिवाळीमध्येच लसूण लावण्याचं काम होत असतं. ते ठेवल्याच लसूण मेलेलं आहे त्यामध्ये, म्हणजे खराब झालेलं आहे. तर जितकं चांगलं आहे तितका लसूण मी काढून ठेवणार आहे. तर आजच ही सगळी कामं निघायची होती, कारण एकतर उद्याची तयारी मला करायची होती. एक करायला गेले दुसरं करायला तिसरे ही कामं दिसतच आहेत आणि एक मी करत आहे. तर एक डब्यात डाळ भरली आणि उद्या मी डाळ ही पुरणासाठी डाळ मग कवरमध्ये काढून ठेवलेली आहे मी. म्हणजे डब्बा छोटा आहे म्हणून म्हटलं कवरमध्ये काढून ठेवावी, कारण थोडीशी जास्त प्रमाणात 2 ते 3 किलो डाळ आहे ती. आणि ती सगळी डाळ म्हणजे सगळ्या डाळीचं उद्या पुरण बनणार आहे. इकडे थोडीशी तांदूळ वटीचे होते, यामध्ये लसूण, खोबरं, सुपाऱ्या हे सगळं निघाले, ते पण मी काढत होते. आता या सुपामध्ये हे लसूण काढलेले तर बघू शकता, हे गावरान लसूण आहे. जे लाल लसूण येतो ना तो आहे, खूप चांगला असतो हा लसूण. पण हे बियासाठी ठेवलेला होता आम्ही, आणि 1 वर्षाच्या वरून झालं आणि काही लसूण खराब झालेलं आहे यामधलं पूर्णपणे. बाबा म्हणत होते की लसूण तसंच ठेव, बियाला होणार आहे, ते यूज करू नका. तर आम्ही विकत आणून लसूण खाल्लं, पण हे लसूण काढलेलं नव्हतं मी, पण ठेवून बी काही उपयोग झालेला नाही याचा. पूर्ण लसूण ठेवल्या खराब झालेलं, अर्ध तरी खराब झालं. इकडं सगळं कवरमध्ये भरलं आणि जी कचरा त्याचा निघालेला त्या कवरमध्ये भरलेला आहे. आता स्टँड आणून वरती चढलेली आहे. आता तुम्ही चालते वरचं काय घेत आहे. जसं तुम्हाला म्हणलं आज सगळी डब्बी रिकामी झालेली, चिंच पण संपलेली आहे. तर इकडे चिंच काढत आहे. चिंचेचं कवर मी वरती ठेवलेलं होतं, ते पण एका डब्यामध्ये मी काढून घेतलं, म्हणजे थोडं डब्यात काढून घेत असते. सगळंच खाली ठेवलं खूप स्पेस होतं. आणि उडदाची डाळ पण डब्यातली संपलेली होती, हे पण वरती ठेवलेली होती. तर इकडं उडदाची डाळ पण मी काढत आहे. थोडीशी राहिलेली, आता उडदाची डाळ सगळीच मी काढून घेते. चिंच वगैरे सगळं मी अलमारीमध्ये लावून ठेवलेलं आहे, कारण उद्या होणार नाही. उद्याची धावपळ खूप असणार आहे, उद्याचाच विचार येत आहे मला. तर या डब्यामध्ये खारीक होते थोडेसे, ते खारीक काढले आणि मी यामध्ये उडदाची डाळ भरलेली आहे. म्हणजे डब्बा अगोदरचा रिकामा झालेला आहे आणि आमदा मी डाळ केलेली नाही आहे. तर गेल्या वर्षीची जितकी होती तितकी काढलेली आहे. तर उद्याची तयारी मी कशा पद्धतीनं केली, काय काय केलं, नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथे चॅनल करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर सगळी कामं आवरून आता खूप थकवा जाणवत होता, तर अगोदर चहा घेते आणि रात्रीच्या स्वयंपाकाला इकडे सुरुवात झालेलीच आहे.